मम्मी आता हे काय मध्ये मला ना लग्न करायचंय कोणाशी? मुलाशी. अगं तू मुलगी आहेस तर मुलाशीच लग्न करणार ना, पण तो मुलगा कोण आहे? आहे एक मुलगा, तो मला खूप जास्त आवडतो आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय. त्याच्याशी लग्न करण्यासाठी ना मी पाहिजे ते करेन, पण मला त्याच्याशीच लग्न करायचंय. तुला त्या मुलाची शपथ आहे, हे सगळे कपडे धुवून घे. तुला त्या मुलाची शपथ आहे, ही सगळी भांडी घासून घे. तुला त्या मुलाची शपथ आहे, पहिली लादी पुसून घे. नाही करायचं लग्न मला. झालं उतरलं लग्नाचं भूत. हे तर 2-3च कामं आहेत, लग्नानंतर किती कामं करावं लागतील. मम्मी कधी कधी ना मला एक प्रश्न पडतो. प्रश्न पडतो? कसला प्रश्न पडतो? नाही म्हणजे मी तुझी मुलगी असून तू माझ्याशी इतकी खडूस वागतेस, भविष्यात तुझी कोण सून आली तर तिच्याशी तू किती खडूस वागशील? आता तर मी कोणाची सासू नाही ना, जेव्हा सासू आहे ना तेव्हाच बघेन मी. अगं नाही तरी पण इमॅजिन कर, तू आता एक सासू आहेस, हवं तर थोड्या वेळासाठी मी सून बनते, तर तू तुझ्या सुनेशी कशी वागशील सांग बरं. लाज नाही वाटत? इथं सासू कपड्यांच्या घड्या घालते आणि महाराणी सारखी आडवी पडले, नीट उठून बस. आणि काय ग, तुझ्या घरच्यांनी काही शिकवले नाही का कसं राहायचं ते? हे कपडे घालतेस, ती घरभर फिरतेस, ही पहिली ओढणी घे डोक्यावर. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे असे कपडे ना मला चालणार नाहीत. घरी मोठी माणसं सासू सासरे आहेत, 4 माणसं आपल्या घरात येतात जातात, ओढणी कायम डोक्यावर ठेवायची. बेशर्माची तर हद्दच पार केली. सासू इथं सोफ्यावर बसले, तिच्या बरोबरीला बसलेस, आज सोफ्यावर बसलीस, उद्या माझ्या डोक्यावर बसशील. सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात, कसली शिस्त म्हणून नाही तुला. सासूबाई भूक खूप लागलीये, आतमध्ये जाऊन काहीतरी खाऊ का? एवढं मी बोलते त्याची लाज वाटत नाही काय ग तुला? अजून घरातले कोण जेवले नाही आणि पहिलं तुला जेवायचंय. सगळी माणसं जेवल्यानंतर लाज जेवायचं तू. ए मम्मी बस झालं, बस कर, मला नाही करायचंय. ओव्हर बस झालं, मला नाही करायचं आता. ए नाही थांब ना, अगं खूप मजा येते. अजून जरा वेळ प्लीज जरा वेळ.